नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। नाना टिळक प्राथमिक विद्यालयात लहान मुलांसाठी वैद्यकीय शिबिर संपन्न। पेण एज्युकेशन सोसायटीच्या नाना टिळक प्राथमिक विद्यालय वाओशी या प्रशालेत प्रसायदान व सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने वाडिया हॉस्पिटल मुंबईतर्फे शाळेतील लहान मुलांसाठी गोविंद वालम यांच्या विशेष योगदानाने वैद्यकीय तपासणी मोफत शिबिर आयोजित करण्यात आले होते। वाओशी परिसरातील 212 लहान बालकांनी लाभ घेतला। यावेळी सर्व लहान बालकांना टॉनिकचे औषध, विविध आजारांवर गोळ्या व औषधे देण्यात आली। या शिबिराचे उद्घाटन प्रसायदान संस्थेचे संस्थापक प्रशांत काणकोणकर व अध्यक्षा रुपाली काणकोणकर यांच्या हस्ते करण्यात आले। या वैद्यकीय शिबिराप्रसंगी वाडिया हॉस्पिटलचे डॉक्टर अथर्व, डॉक्टर सागर, डॉक्टर अमित, सिस्टर श्रावणी, सिस्टर साधना, राहुल गावडे, समिता सावंत, अर्चना रामवंशी, रेश्मा जावीर, सतीश पवार, प्रसायदान संस्थेचे खजिनदार मनीष साळवी, प्रमोद परब, सुदेश माने, वाओशी ग्रामपंचायत उपसरपंच सौ दीपा शिर्के, ग्रामपंचायत सदस्य रिया वालम, सदस्य मयूर धारवे, माजी जिल्हा परिषद सदस्य राम वाघमारे, केंद्रप्रमुख जयंत पाटील, गजानन हातनोलकर, पत्रकार संतोष शेवाळे, भगवान शेट्टे, तात्या चोरगे, पद्माकर यादव आदी मान्यवर उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला। अध्यक्षा सौ रुपाली काणकोणकर यांनी सांगितले की आमची संस्था गेली 3-4 वर्ष शाळेतील लहान मुलांची शैक्षणिक व सामाजिक जोपासना करून त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी तसेच लहान बालकांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी आज वाओशी येथील शिक्षकांच्या व गावकऱ्यांच्या विशेष सहकार्याने 212 विद्यार्थ्यांनी शिबिराचा लाभ घेतला। याचा मानसिक समाधान मिळाले असून शाळेची व प्रसायदान संस्थेची व गावाची यापुढे अशीच प्रगती होत राहावी असे गौरवोद्गार काढले। शिबिर यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ विद्या धनाजी घरत, सहशिक्षिका सौ मानसी केदारे, सुनील पवार, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा शीतल यादव, माता पालक संघाच्या अध्यक्षा संगीता पाटील, उमेश पाटील, रंजना भौड, विद्या शेट्टे आदींनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भुईर, पेण। काणकोणकर अध्यक्ष आहे मी प्रसायदान या संस्थेची। प्रसायदान संस्था आमची 2021 साली आम्ही त्याचं रजिस्ट्रेशन केलं। त्याच्या अंडर आम्हाला हेच होतं की समाजासाठी आपण काहीतरी आपण देणं लागतं समाजाचं आणि त्याची परतफेड करण्याची हीच ती योग्य वेळ आहे असं समजून आम्ही ते चालू केलेलं आहे। त्याच अंतर्गत आज वाओशीतील या शाळेमध्ये आम्ही एक मेडिकल कॅम्प घेतला लहान मुलांसाठी, वैद्यकीय शिबिर, आणि ते खूप छान सक्सेस मिळाला आम्हाला। आज 200 मुलांची तपासणी झाली, त्याचा खूप आनंद आहे आणि उत्तरोत्तर अशीच प्रसायदान प्रगती करेल आणि त्याबरोबर या गावाचीही प्रगती होईल अशी मला आशा वाटते।